ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित आणि महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली निघालेल्या गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026 चे शनिवारी 25 एप्रिल रोजी संगमनेर शहरामध्ये आगमन होत असताना त्याआधीच घुलेवाडी परिसरामध्ये स्वागत फलकावरून वाद निर्माण झाला। सदर जलयात्रेच्या स्वागतासाठी संगमनेर येथील भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर स्वागत फलक आणि स्टेज उभारण्यात आलं होतं। मात्र घुलेवाडी ग्रामस्थांनी या फलकाला तीव्र विरोध दर्शवलाय। संबंधित फलकासाठी कोणतीही अधिकृत अशी परवानगी घेण्यात आलेली नाहीये असा ग्रामस्थांनी आरोप केलाय। तसेच हा फलक रस्त्याच्या मध्यभागी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी उभारण्यात आला आहे, त्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो अशी देखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे। ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन फलक आणि स्टेज अन्यत्र हलवण्याची विनंती केली, मात्र आयोजक कार्यकर्त्यांनी फलक आणि स्टेज याच ठिकाणी राहील अशी ठाम भूमिका घेतल्यानं काही काळ वातावरणामध्ये तणाव निर्माण झाला होता। दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बारवकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मध्यस्थी केली। त्यांच्या हस्तक्षेपानंतर साखर कारखान्याचे चेअरमन पांडुरंग घुले तसेच राष्ट्रीय दलित पॅन्थरचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ खरात, घुलेवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच अनिल राऊत, सदस्य माजी उपसरपंच दत्तू राऊत तसेच बाजीराव पानसरे, सुनील रोकडे, विलास राऊत, शिवसेना गटप्रमुख रवी गिरी तसेच राष्ट्रीय दलित पॅन्थरचे संघटक प्रकाश वाघमारे, प्रवीण गायकवाड, निलेश गायकवाड, शुभम ढमाले, सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पानसरे यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी एकत्रितपणे चर्चा केली। चर्चेनंतर संबंधित स्टेज आणि फलक सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबत सामंजस्य झाले आणि निर्माण झालेला वाद अखेर शांत झाला। त्यामुळे जलयात्रेच्या स्वागताची तयारी निर्विघ्नपणे पार पडण्याचा मार्ग हा मोकळा झालाय। आज या संगमनेर मध्ये नाशिकहून मुख्यमंत्री, पालकमंत्री व आमचे आमदार हे लोकप्रतिनिधी आहे। आम्ही सर्व त्यांना आमदार मानतो, परंतु त्यांनी कायद्याचा भंग नाही करू, कायद्याने कुठली गोष्ट त्यांनी कायद्याच्या याच्यामध्ये त्यांनी नेमक केली पाहिजे अशी त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिली पाहिजे। मुख्यमंत्री आले तर आम्ही देखील गावकरी म्हणून त्यांचं स्वागत करू, सगळं करू, परंतु हे सुंदर असा रस्ता झालेला आहे। सुंदर रस्ता झाला, या प्रत्येक ठिकाणी कमानी त्यांनी लावलेल्या आहेत। कमानी खड्डे घेऊन जर मुख्यमंत्री येत असन तर खड्डे घेऊन जर कमानी लावत असन ही कुठली कायदा व्यवस्था राहिलेली आहे? कायद्याचं पुन्हा म्हणजे मुख्यमंत्री येणार हे दाखवणार, पण स्थानिक पातळीवर कुठलं काम होतंय, कुठलं काय होतं हे पण कायदेशीर त्यांनी पाहिलं पाहिजे। पालकमंत्री हे आमच्या संगमनेर आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, परंतु या संगमनेर तालुक्यामध्ये या घुलेवाडीमध्ये सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे। आमदारांनी ते प्रश्न पहिला सोडवला पाहिजे की इथं बॅनरवरून वाद करायचा आहे, इथं कारखान्याची मालमत्ता आहे, सहकारी मालमत्ता आहे, ही सर्व जनतेची शेतकऱ्यांची मालमत्ता आहे। या मालमत्तेमध्ये परवानगी घेतल्याशिवाय आपण कुठलाही बॅनर लावू नये। इथं आमच्या माता बहिणी आमचे 3 ऍक्सिडेंट झाले, आमच्या घरातले तीन जण इथं मृत्युमुखी पावले, अक्षरशः त्यांना इथं 1 रुपयाची मदत देखील मिळालेली नाही। तर मग मुख्यमंत्री आमदार असतील त्या लोकांना का मदत केली नाही? आज या ठिकाणी येऊन कुठलं तरी राजकारण करायचं, या तालुक्याला दाखवायचं की आम्ही का कसे आहोत, काय आहोत। अहो बाबा, तुम्ही तुमचा कार्यक्रम घ्या, सगळं घ्या, परंतु आमच्या संगमनेर मध्ये जी शांतता आहे ती शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू नका, एवढे मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो। हे घुलेवाडी गाव हे सर्व समाजाला घेऊन चालणारं गाव आहे। या गावामध्ये एक गाव एक पाणवठा हे गाव आहे। या गावामध्ये सर्वात मोठं मी या न्यूजच्या माध्यमातून सांगतो का सर्वात मोठं पाण्याचा प्रश्न हा घुलेवाडीमध्ये आहे। मुख्यमंत्री इथे येतात, आमदारांनी ते काम बंद पडण्यापेक्षा त्या पाण्याचा लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि नियमाने परवानगी घेऊनच बॅनर लावावं एवढं मी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बुद्ध। काय झालं होतं नेमकं, काय म्हणणं होतं गावकऱ्यांचं? काय झालं, या ठिकाणावरून पालकमंत्री आणि आमदार महोदय त्र्यंबकवरून इथून गोदा ते नर्मदा अशी त्यांची परिक्रमा आहे, या मार्गे ते या ठिकाणून जाणार होते। परंतु आतापर्यंत गुलेवाडी गाव म्हणून ते भांडतात, गुलेवाडी गावचा इतिहास आहे
कोणाचंही अगदी नेत्यांचं असं मंत्री महोदयांचं स्वागत आम्ही उलेडी फाट्यावरती करत आलेलो आहे. परंतु आता जाणीवपूर्वक या ठिकाणी राजकारण केलं जात आहे आणि साखर कारखान्याच्या गेटवरती ते त्यांचं स्वागत या ठिकाणी करत आहेत. या ठिकाणी विना परवानगी त्यांनी ग्रामपंचायतची पोलीस प्रशासनाची कुठलीही त्यांनी परवानगी न घेता या ठिकाणी मोठं व्यासपीठ केलं आणि त्या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावला. कुठलीही त्याची परवानगी या ठिकाणी घेतलेली नाही आणि या ठिकाणी मागच्या 2-3 महिन्यामध्ये 3 ऍक्सिडेंट झालेले आहेत. ते मृत्युमुखी या ठिकाणी पडलेले आहेत. आम्ही त्यांना तेच सांगत होतो की या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेले आहेत, तुम्ही त्याची जागा थोडीशी बदलून घ्या. परंतु ते काय वादविवाद करायला आले. या ठिकाणी कारखान्याची हद्द आहे, कारखान्याची परवानगी त्यांनी घेतलेली नाहीये. एक शब्दाने कारखाना विचारला असता तर त्यांनी दुसरी जागा दिली असती. एखादा वॉचमन सिक्युरिटी म्हणून त्यांनी दिला असता तो बाजूला हे करण्यासाठी. कुठलीही पोलीस प्रशासनाची, ग्रामपंचायतची, कारखान्याची कुठलीही परवानगी घेता त्यांनी विना परवानगी या ठिकाणी स्टेज केलेला आहे. आणि गावकरी म्हणून आम्ही ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी आलेलो होतो की तुम्ही जागा बदलून घ्या. परंतु ते राजकारणाचा एक भाग म्हणून ते पालकमंत्री येणार आहे, ते आपले वरिष्ठ आहेत असं ते आम्हाला थोडं शिकवायला लागले. पालकमंत्री आहेत, ते आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, परंतु या ठिकाणी येताना काही नियम आहेत ना, रस्त्याचे इथं हायवे आहे, रस्त्याच्या कडेला अपघात होतात, ते आपण कुठं नियमाचं पालन केलं पाहिजे असं नियम बाह्य त्यांचं काम चालू होतं. आम्ही त्याला आज मज्जाव या ठिकाणी केलेलं आहे आणि ते काम त्यांचं आम्ही हाणून पाडलेलं आहे. गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेचं आवाज आहे ना, थोडं जोरात बोला असं म्हणायचं. ओके? नाही तुम्ही जोरात बोला, माझ्या ह्याच्यात नाही यायला पाहिजे. ओके? हा, हा. start. गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जलयात्रेचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत. आज या ठिकाणी मुलांनी नॅशनल हायवेच्या हद्दीत एक बोर्ड लावला होता, स्वागतपर बोर्ड होता. परंतु कारखान्याने गैरसमज करून त्याच्यामध्ये कुठला तरी राजकीय विषय आणून तो बोर्ड काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठवलं. जवळजवळ 101 कर्मचारी या ठिकाणी होते. त्यानंतर कारखान्याचे चेअरमन आदरणीय पांडुशेठ घुले साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी व्यवस्थित आमचंही म्हणणं ऐकून घेतलं. आम्हालाही जे सांगायचं होतं त्या दृष्टीने आम्ही त्यांच्याशी सविस्तर बोललो आणि यापुढे आपण त्या गोष्टीवर निश्चितच काम करू किंवा विचार करू अशा पद्धतीचं एक आश्वासन त्यांनी दिलं. आणि मुळात हा विषयच याचा म्हणजे वादाचा विषय नव्हता किंवा राजकारणाचा नव्हता की आज आपल्या गावातून ही एवढी मोठी जलयात्रा चालली आणि तिचं स्वागत करायचं या फक्त हेतूने आम्ही या ठिकाणी जमलेलो होतो. ते कारखान्याची किंवा संस्थेची जागा नव्हती. विशेष म्हणजे ही जागा ही नॅशनल हायवेच्याच हद्दीत आलेली होती. पण तरी त्याच्यातून जो वाद झाला आणि त्या पुढं जे उद्भवलं तर भविष्यात अशा काही गोष्टी होऊ नये याही मताचे आम्ही सगळेजण आहोतच. परंतु हे जे वातावरण आहे ते चेअरमन साहेबांनी अतिशय व्यवस्थितपणे समजूतदारपणे हँडल केले, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि अशा पद्धतीने कुणी म्हणजे आज ज्यांची आपण जयंत्या साजऱ्या करतो त्याच लोकांचे फ्लेक्स असलेले फोटो आपण अक्षरशः धरून बाजूला टाकून देतो. इथपर्यंत राजकारण खालच्या पातळीला जाऊ नये अशीच अपेक्षा मी यापुढे व्यक्त करते. थांबते. शावी शेख, C24 तास, संगमनेर.